सांगली महापालिकेत पुन्हा महायुतीची येणार सत्ता. भाजपची एकहाती सत्ता हुकली तर अजित पवार गट ठरणार किंगमेकर. कोणाला किती जागा मिळणार पहा. सांगली महापालिकेची रणधुमाळी संपलेली असून आज मतदान प्रक्रिया संपत आलेली आहे. तर एकंदरीत वातावरणानुसार महापालिकेत महायुतीची सत्ता स्थापन होण्याचे चिन्हे दिसत आहेत. भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील, त्या पाठोपाठ अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागा येतील. त्यानंतर अनुक्रमे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि जनस्वराज्य पक्षाला जागा मिळण्याची शक्यता आहे. SPN मराठीच्या सर्व्हेनुसार सांगली महापालिका निवडणुकीत भाजपाला 30 ते 33 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. तर अजित पवार राष्ट्रवादी गटाला 15 ते 18 जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कमीत कमी 4 जागांवर विजय होईल, तर काँग्रेसला 12 ते 16 जागांवर विजयी होतील. शरद पवार राष्ट्रवादीच्या गटाला 6 ते 8 जागांवर विजयी होतील. जनस्वराज्य पक्षाला 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 78 जागांसाठी जवळजवळ 450 उमेदवार रिंगणात होते. SBN न्यूज मराठीनं एक्झिट पोल केलेला आहे. यानुसार जर आपण पाहिलं तर महायुतीची सत्ता ही सांगली महापालिकेवर येईल असा अंदाज साधारण एक्झिट पोलमध्ये आहे. याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं सोबळावर निवडणूक लढवली. त्यांनी 78 जागा सोबळावर लढवलेल्या होत्या. त्यांना 30 ते 33 जागा मिळतील असा प्राथमिक अंदाज आहे. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला 12 ते 18 जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला 12 ते 16 जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे ह्याला 1 ते 4 जागा मिळतील असा अंदाज आहे. जनस्वराज्य पक्षाला 1 किंवा 2 जागा मिळतील असाही अंदाज आहे. आणि शरद पवार राष्ट्रवादी जी जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढली तर यांना 6 ते 8 जागा मिळतील असा अंदाज आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपच्या काही दिग्गजांना फटका यामधून पराभवाचा धक्का बसेल अशी स्थिती या ठिकाणी दिसते. पण भाजप सत्तेजवळ जात असले तरी भाजपला शिवसेना किंवा राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल असं साधारण हा एक्झिट पोल सांगतो. अर्थात महापौर कोणाचं होणार हे राज्यातील इतर ज्या 29 महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये कशी गणित होतात आणि मग उदाहरणार्थ पिंपरी चिंचवड, पुणे किंवा परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवारांची कसं साठवलोट होतं आहे, एकनाथ शिंदेंचं कुठं होतं आहे, त्यानंतर मग इथं सांगलीमध्ये नेमकी कशी समीकरणं बघतील ते आपल्याला पाहावं लागेल. पण या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मात्र महायुतीचा झेंडा सांगली महापालिकेवर फडकेल असा प्राथमिक अंदाज आहे. या निवडणुकीमध्ये भाजपनं चंद्रकांतदादा पाटील असतील, आमदार सुधीर गाडगीळ असतील, आमदार सुरेश खाडे असतील, त्यानंतर शेखर इनामदार असतील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेली होती. अतिशय ताकदीनं त्यांनी निवडणूक लढवली. त्यानंतर जयंत पाटील असतील, विश्वजित कदम असतील, विशाल पाटील यांनी एक महाविकास आघाडी करून ही निवडणूक लढवलेली होती. राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसनं पद्माकर जगदाळे असतील, संजय काका पाटील असतील, आमदार इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली. पण दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एक छुपा समझोता केल्याचं आपल्याला इथे लक्षात आलेलं आहे. शिवसेनेनं सुद्धा आमदार सुहास बाबर असतील, बजरंग पाटील, संजय भुते, सुनीता मोरे यांच्या मोहन वनखंड यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांना यावेळेला महापालिकेत चंचू प्रवेश म्हणजे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा नगरसेवक यंदा आज जाईल 1 किंवा 2 असे त्यांना आशा वाटते. त्यामुळं तीही इलेक्शन झाली. जनस्वराज्याच्या वतीनं समित कदम, विनय कोरे यांनी ताकदीने इथं निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं या महानगरपालिकेच्या सत्तेनंतर समीकरणं काय होतील हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.